हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा। 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिलांना महिन्याला 1,500 रुपये मिळणार। योजनेसाठी 46,000 कोटींच्या निधीची तरतूद। राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा। पात्र कुटुंबांना वार्षिक 3 सिलेंडर मोफत मिळणार। 52 लाख कुटुंबांना फायदा होणार। अर्थमंत्री अजित पवार यांची माहिती। राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे थकीत वीज बिल माफ। मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत राज्यातील 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा देण्याचा सरकारचा निर्णय। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार। दूध उत्पादक शेतकऱ्यांना जुलैपासून प्रति लिटर 5 रुपये अनुदान सुरू राहणार। शेळी मेंढी कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योजना राबवण्यात येईल। मुख्यमंत्री वारकरी महामंडळ स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय। प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी मिळणार। निर्मल वारीसाठी 36 कोटी 71 लाखांचा निधी। पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्यभरामध्ये समान करण्याची तरतूद। ठाणे, मुंबई, नवी मुंबई पालिका क्षेत्रामधील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार। पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत 10,000 महिलांना रिक्षा खरेदीसाठी निधी देण्यात येणार। रिक्षा खरेदीसाठी 80 कोटी रुपयांची तरतूद। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आश्वासनांचा महापूर। आश्वासनांना कंटाळूनच जनतेनं लोकसभेत दणका दिला। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही। उद्धव ठाकरे यांची अर्थसंकल्पावर टीका। थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर। चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे। अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका। लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप। जयंत पाटलांची प्रतिक्रिया। औरंगजेबाला ज्यांनी फादर मानलं त्यांना चादरीशिवाय काय दिसणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा जयंत पाटलांना प्रत्युत्तर। निवडणुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प चादर। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न। काँग्रेस नेते नाना पटोलेंची टीका। विधान भवनात जयंत पाटील आणि अजित पवारांची भेट। एकमेकांना पाहून दोघांचं स्मितहास्य। भेटीवेळी शिंदे फडणवीसही उपस्थित। मुंबई शहर आणि उपनगरासह ठाण्यात पावसाची संततधार। कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, साताऱ्याला येलो अलर्ट। पहिल्याच पावसानं राजधानी दिल्लीमध्ये हाहाकार। तुफान पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप। जनजीवन विस्कळीत। ठिकठिकाणी पाणी साचलं। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।